सखू, तुझ्यासाठी जेवण आणलंय. अहो, तुम्ही कशाला आणलत माझ्यासाठी जेवण? सखू, तुझी अशी अवस्था बघवत नाहीये मला. वाईट वाटतंय. हो नाही, काही बोलू नकोस. मला माहितीये तू काय बोलणार. चूक नसतानाही तूच क्षमा मागतेस. कुठून इतकी शक्ती येते तुझ्या अंगात ठाऊक नाहीये. पण फार मोठं मन असावं लागतं सखू त्यासाठी. घे, जेवून घे. उपाशी राहू नकोस. तब्येतीला जप. काळजी घे. अहो, तुम्ही माझं कौतुक केलत, विचार करता, काळजी घेता, हेच खूप आहे हो माझ्यासाठी. आणि मला तुमचा खूप आधार वाटतो. सखू, तुला आधार देण्याची माझी कायमच इच्छा असते. पण परिस्थितीच अशी आहे ना की तू अशी निरागस बघतीये. तुला कळत नाहीये का सखू? जोपर्यंत तुझे आप्पा दागिने आणत नाही तोपर्यंत रमाई तुला घरात घेणार नाही. आणि ते दागिने कधी येतील हे माहित नाही. मग तोपर्यंत तू बाहेर एकटी कशी राहणार? सखू, खरं तर तू माहेरीच राहायला हवं होतस. इथे रात्री अपरात्री एकटी कशी राहशील? अंधार आहे, किडे जीवजंतूचं भय असेल. रात्री तहान लागली तर पाण्यासाठी अंधारात विहिरीवर जाशील का? मला तर विचार करूनच गरगरायला होते. का नाही राहिलीस माहेरी सखू? हे सगळं टळलं असतं. अहो, तुम्ही बरोबर बोलताय. पण मला क्षमा करा. माझं इथे येणं माझं एक कर्तव्य आहे. आणि उमाईने मला लग्नातच सांगितलं होतं की एकदा लग्न झालं की सासर हेच माझं हक्काचं घर आहे. तेव्हा कितीही संकट येऊ, मी इथून जाणार नाही. शिवाय सासूबाईंनी आधीच मला सांगून ठेवले की जर मी माहेरी गेले तर मी करते ते सगळी कामं तुम्हाला करावी लागतील. आणि ते मला अजिबात चालणार नाही. सखू,